देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना अधिक सक्षम आणि सशक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना राबवत आहेत। माननीय मोदीजींच्या पावलांवर पाऊल ठेवत आपलं महायुती सरकारही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यानं विविध योजना राबवत आहे। याच माध्यमातून महिला सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील महिलांसाठी एसटी प्रवासात सरसकट 50% सूट दिली। यामुळे आज आपल्या भगिनींचा प्रवास सुखकर आणि स्वस्त झाला आहे। तसंच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपये दरमहा वाढ आणि आशा स्वयंसेविकाच्या मानधनात 5000 रुपयांची भरीव वाढ केली आहे। निश्चितच हे निर्णय आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका भगिनींसाठी आज आधार ठरत आहेत। आज जनधन योजनेमुळे महिलांच्या हाती बँकेचं पासबुक आलं। यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचवणं शक्य होत आहे। एकूण जनधन खात्यांपैकी 56% महिलांची खाती आहेत। त्यातही 67% खाती ही ग्रामीण आणि निमशहरी भागातील आहेत। तर ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहात आपल्या ग्रामीण भागातील भगिनींचाही समावेश असेल। संसदीय राजकारणात महिलांना समान संधी मिळावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। महिला आरक्षणाच्या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभांमध्ये आता महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। याच प्रेरणेतून महायुती सरकारने यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्याचं सर्वंकष 4थं महिला धोरण अंमलात आणलं। 4थ्या महिला धोरणामधील तरतुदीनुसार यापुढे आता अधिकृत कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक असणार आहे। समाजात मुलींबद्दल असलेल्या नकारात्मक विचारांना संपवण्यासाठी आणि गर्भहत्येला आळा घालण्यासाठी महायुती सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली। पैशाअभावी गरीब कुटुंबातील एकही मुलगी शिक्षणाशिवाय वंचित राहू नये हे या योजनेचं मूळ उद्दिष्ट। पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना सुरू केली असून लाभार्थी मुलीला वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यांवर एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं जात आहे। राज्यातील महिलांच्या संदर्भात असलेल्या शासकीय योजना अधिक लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात आलं। या योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त खेळत्या भांडवलासाठी 913 कोटी रुपयांची विशेष तरतूद केली असून 5,50,000 महिला स्वयंसहाय्यता समूहांना 825 कोटी रुपयांच्या रिव्हॉल्विंग फंडचं वितरण करण्यात आलं आहे। तसंच राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रमांतर्गत महिला सशक्तीकरण अभियानातून 3 लाख महिलांना लाभ प्राप्त झाला असून सुमारे 70 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। राज्यातील 1 कोटी महिलांना शक्ती गटाच्या व बचत गटाच्या प्रवाहात जोडलं जाणार आहे। महिला शक्ती गट म्हणजेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्रित आणत त्यांना प्रशिक्षण देणं, उद्योग उभारणीसाठी मदत करणं आणि त्यातून आर्थिक उन्नती मिळवून देणं हे महिला शक्ती गट या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे। जिल्ह्यात 2.5 लाख, प्रत्येक तालुक्यात 30,000 आणि प्रत्येक गावात 200 महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहेत। तर 15 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक महिलांचे नवीन 2800 बचत गट तयार केले जाणार आहे। वस्त्रोद्योग विभागामार्फत अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील भगिनींसाठी दरवर्षी एक साडी भेट देण्यात आली असून आतापर्यंत राज्यातील 24,58,000 कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे। तर महिलांकडे घरांची मालकी यावी यासाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये 1% सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। कुटुंबाची काळजी घेणाऱ्या माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही महत्त्वपूर्ण मोहीम महायुती सरकारने राबवली। या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना औषधोपचार देण्यात आले। तसंच राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। या माध्यमातून आदिवासी भागामध्ये आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, नवजात शिशु काळजीसाठी कोपरा, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र उभारली जाणार आहे। महिलांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करत उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली। या योजनेच्या माध्यमातून LPG सिलेंडर घरोघरी पोहोचवण्यात आले। त्यामुळे आज हजारो महिलांना
चुलीच्या धुरातून मुक्तता मिळाली आहे। बलात्कार, लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या व ऍसिड हल्ल्यात पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी सुधारित मनोधैर्य योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत आज पीडित महिलांना महायुती सरकारद्वारे 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिलं जात आहे। तसंच या महिलांच्या पुनर्वसनासोबतच त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देखील दिलं जात आहे। त्याचबरोबर शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांकरता शक्ती सदन या योजनेअंतर्गत 50 वसतिगृह बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। तसंच मॅट्रिक पुढील शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक अशी 72 वसतिगृह सुरू केली जाणार आहेत। आज आपल्या भगिनी सर्वच क्षेत्रात मोलाचं योगदान देत आहे। ही महत्त्वपूर्ण बाब ओळखून महायुती सरकारनं केंद्र सरकारच्या माध्यमातून आई महिला केंद्रित पर्यटन धोरण लागू केलं आहे। या धोरणात महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादन, सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास या पंचसूत्रीचा अवलंब केला आहे। महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसंच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा यासाठी हे महत्त्वपूर्ण धोरण लागू केलं। माननीय मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात आपलं महायुती सरकार राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे। विकासाला गती, मोदींची गॅरंटी आणि म्हणून